झी 24 तास, एक पाऊल पुढे। डोंबिवलीमध्ये 3 डिसेंबरला छेडछाडीच्या घटनेत एका 19 वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता। संतोष, ज्याने एका मुलीची छेडछाड होत असताना मध्यस्थी केली आणि आपला जीव गमावला। संतोषची हत्या केलेले आरोपी गजाआड आहेत। संतोषच्या जाण्यानं त्यांचं कुटुंब मात्र उघड्यावर आलंय। 2 वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर संतोषला शिक्षण सोडून नोकरी करावी लागली। त्याच्या तोकड्या पगारावर कसंबसं घर चालत होतं। त्यातच संतोषच्या आईलाही कॅन्सर असल्याचं निदान झालं। येणाऱ्या अडचणींवर मात करत असतानाच संतोषचाही निष्पाप जीव गेला। त्याच्या मागे आता एक छोटी बहीण आणि भाऊ आहेत। पती नसताना आणि तरुण मुलगा गेल्यावर घर कसं चालवायचं असा प्रश्न कॅन्सर झालेल्या आईला पडलाय। कोण ह्या अवस्थेत ठेवणार आहे कामाला? जे बाई कॅन्सरची असते त्या बाईला कोण कामाला ठेवतं? ह्या अवस्थेत मी कुठे जाणार आहे? ह्याच्या पुढे कसं चालायचं मलाच काही कळत नाही। मी काय करू आणि काय नाही। एकीकडे संतोषच्या परिवाराला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे पीडित मुलीला आणि तिच्या परिवाराला समाजाच्या बदनामीचा। या मुलीलाही वडील नसल्यामुळे तिची आई आणि तिलाही नोकरी करूनच घर चालवावं लागतं। या दोघीही ती दुर्दैवी घटना विसरण्याचा प्रयत्न करतायत, तरी समाज त्यांना ते विसरू देत नाहीये। लोकांच्या दूषणांचा अधिक त्रास होत असल्याचा अनुभव पीडित मुलीच्या आईनं सांगितलाय। जेवढे लोक तिच्याबरोबर असतात ना तेवढ्यांना सांगते का ही बाई आहे ते त्या मुलीची आई आहे। तर मी शेवटी कंटाळली आणि एक दिवस म्हटलं तुम्ही काय त्रास नका करून घेऊ, मीच सांगते माझ्या तोंडाने का मीच त्या मुलीची आई आहे। तर मला इतकं म्हणजे वाईट वाटायचं। सगळ्यात जास्त म्हणजे मनाला वाटतं की माझी मुलगी काही गुन्हा न करता तिला ही शिक्षा का, ही मुली काही वाईट काम केलं का, तिला काही त्रास नसेल झाला का। रस्त्यावर उतरून आंदोलन करून छेडछाड, विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांचा निषेध करणाऱ्या या समाजाची दुसरी बाजूही पीडितांच्या या व्यथेच्या निमित्तानं समोर येताना दिसते। छेडछाडीच्या अशा घटनांमध्ये केवळ गुन्हेगारांना पकडून किंवा अशा घटनांचा आंदोलनाद्वारे निषेध नोंदवून ही प्रकरणं थांबत नाहीत। गरज भासतीये ती अशा प्रकरणांना समाजाने मानसिकरित्या स्वीकारण्याची, तर संतोष सारख्या कुटुंबाला आर्थिकरित्या मदत करण्याची, जेणेकरून पीडित आणि त्यांची कुटुंब आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकतील। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सह दीपाली जगताप, झी 24 तास, डोंबिवली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।